जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जामनेरमधील भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप खोडपे यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आता पाहायला मिळतोय। लवकरच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। मंत्री गिरीश महाजनांना विधानसभेमध्ये आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी ही मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे। 35 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असणारे हे खोडपे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, जळगावमध्ये गिरीश महाजन यांना मोठा धक्का मानला जातोय। त्यांचे समर्थक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। आपण जर पाहिलं तर संकट मोचक म्हणून ज्या गिरीश महाजनांची ख्याती आहे, त्या संकट मोचकांवरच आता विधानसभेसाठी संकट आल्याची माहिती जी आहे ती समोर तर पाहायला मिळते। कारण की भाजपमधलं वरिष्ठ नेतृत्व जे जामनेरमधलं, जळगावातलं जामनेरमधलं आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसंच मराठा समाजाचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातात ते दिलीप खोडपे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागच्या आठवड्यापासून राजकीय वर्तुळात फिरत होत्या आणि आज त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करतील अशी माहिती सुद्धा पाहायला मिळते। पण ह्याच्यामुळे डोकेदुखी जी आहे ती फक्त भाजपचीच नाही तर विशेषतः गिरीश महाजन यांची सुद्धा वाढणार आहे। कारण की खोडपे जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले तर जळगावमध्ये गिरीश महाजनांना आव्हान सुद्धा खोडपेंमार्फतच दिलं जाईल आणि त्यामुळे गिरीश महाजनांवर पुन्हा एकदा विधानसभेत संकटाचा सावट येताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता खोडपे नेमके कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होतील आणि त्याच्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होईल की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण त्यासोबत आता सगळ्यात महत्वाची विशेष बाब आहे की त्यांनी 35 वर्षाचा भाजपचा प्रवास आज थांबवलेला आहे आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय।